कारण हे सर्व जे आहेत हे गैरकृत्य करणारे मंत्री जे आहेत, त्यांचा आका हा देवेंद्र फडणवीस आहे आणि देवेंद्र फडणवीस अशा सर्व माणसांची पाठराखण करतात. कुणी कसंही विचित्र वागा, जशी मोगलाई होती तशी आता फडणवीसाई ही कुठेतरी आलेली आहे. त्यामुळे औरंगजेबाची आणि फडणवीसांची आम्ही केलेली तुलना ही किती योग्य होती यातून दिसतंय. त्यांना हे म्हणायचं आहे की कोणी काही करा, देवेंद्र फडणवीस जो आहे तो आमच्या पाठीशी आहे, असा त्यांच्या म्हणण्याचा हेतू आहे. मारझोड करणे आणि अशा स्वरूपाचं कृत्य करणे हा भाजपचा रोजचा एक व्यवहार कुठेतरी हा झालेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचा संविधानावर विश्वास नाही. मामा पगारेंच्या पाठीशी काँग्रेस पक्ष आहे, कारण काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर उभा असणारा पक्ष आहे. मागच्या काळात नेते सोडून गेले तेव्हा आम्ही जे म्हणत होतो काँग्रेसची ताकद काय, तर काँग्रेस हा अधिक उसळून निघेल. जेवढा चेंडू तुम्ही जोरात दाबाल तेवढा तो मोठ्या प्रमाणावर जोरात उसळून वर येतो. तशी काँग्रेसचा आता उसळून येण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि मामांच्या या एकंदरीत संपूर्ण त्यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा पोलीस कुठेही दखल घेत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत. करिता आम्ही न्यायालयामध्ये दाद आता मागणार आहोत. एकीकडे देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशावर जसा बूट फेकला जातो तशाच स्वरूपाची जर हे कल्याणमध्ये अशा स्वरूपाचं होत असेल, त्या दोन्ही घटनांमध्ये सारधम्य आहे. दोन्ही समाजाने दलित आहे, एवढंच नव्हे तर दोन्ही संविधानाच्या अनुषंगानं कार्यरत असणारे कार्यकर्ते आहे आणि जो संविधान की बात करेगा वही देश पे राज करेगा असं आपण म्हणत होतो. मात्र आता संविधान जो घेऊन जाईल त्याला सर्व अर्थाने छळला जाईल आणि त्याच छळवणुकीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. त्यांचा सत्कारही केलेला आहे. महात्मा गांधींच्या विचाराची जी टोपी आहे ही त्यांच्या डोक्यावर आम्ही घालत असताना त्यांना आपली जो लिगसी आहे, आपला जो वारसा आहे काँग्रेसचा, हा त्या ठिकाणी त्या माध्यमातून आम्ही अभिव्यक्त केला. तर ब्लेझर घालून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, बाबासाहेबांची आठवण ही ब्लेझर त्यांना आज या ठिकाणी दिलं तर विश्वाला शांतीचा संदेश देणार आहे. आणि ज्यांना विश्वशांती ज्या काँग्रेसचं लक्ष आहे तेच विश्वशांतीचा संदेश असणारी आणि करुणा, प्रज्ञाशील करुणा ज्यांच्याजवळ आहे अशा तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणि आपल्या भारताचं महान संविधान हे त्यांना आज या ठिकाणी देऊन आम्ही त्याचा सत्कार केला.